मित्रांनो, प्रत्येक फाउंड्रीसाठी कास्टिंग डेव्हलपमेंट ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि या कास्टिंग डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर स्टँडर्डायझेशन नसेल, कास्टिंग डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी ही योग्य प्रकारे डिफाईन केली गेली नसेल तर आपल्याला प्रोजेक्टमध्ये उशीर होणे, क्वालिटीच्या समस्या निर्माण होणे आणि शेवटी ग्राहक कस्टमर नाराज होणे या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हाच विषय किंवा ही समस्या कशा प्रकारे आपण कमी करू शकतो यासाठी आपण कास्टिंग डेव्हलपमेंट अँड स्टँडर्डायझेशन याची व्हिडिओची सिरीज चालू करत आहोत, जेणेकरून कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज आणि आपल्या सर्वांचं लर्न सिस्टीम या आपल्या ग्रुपवरती स्वागत करत आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पाहायला पाहिजे की कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना या ठिकाणी कास्टिंग डेव्हलपमेंट म्हणजे आपण फाउंड्रीसाठी विचारात घेत आहोत, मशीनिंग डिपार्टमेंट आपण या ठिकाणी विचारात घेत नाही. तर कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना कास्टिंग डेव्हलपमेंटचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत, म्हणजे कास्टिंग डेव्हलपमेंटचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. तर सर्वात महत्वाचं आहे की ग्राहकाने म्हणजे कस्टमरने जे आपल्याला ड्रॉइंग दिलेले आहे ते ड्रॉइंग आणि त्या ड्रॉइंग मधील शिवाय कस्टमरने आपल्याला दिलेल्या ज्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स असेल तर त्याप्रमाणे आपल्याला कास्टिंग तयार करणं आणि ते कास्टिंग त्या मागितलेल्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे देणं हे महत्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की क्वालिटी आपल्याला मीट करावी लागेल. टू मीट कस्टमर डिझाईन रिक्वायरमेंट विथ हाय क्वालिटी. कस्टमरची जी डिझाईनची रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला फुलफिल करण्यासाठी चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा वापर केला गेला पाहिजे. आणि हेच आपलं पहिलं उद्दिष्ट असणार आहे की कास्टिंग डेव्हलपमेंटमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमरची रिक्वायरमेंट मीट्स करणे हे आपलं पहिलं गोल असायला पाहिजे आहे. दुसरं आहे फर्स्ट टाइम राईट डिझाईन. म्हणजे काय की ज्यावेळी आपण ही कास्टिंगची डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी करत असतो तर या कास्टिंग डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ट्रायल्स घ्यावे लागतात आणि आपण जर योग्य पद्धतीने प्रत्येक फेल्युअरचा विचार करून त्याप्रमाणे प्रोसेस किंवा टूलिंग डेव्हलप केले तर हा जो प्रूआउट साठी लागणारा वेळ आहे तो कमी होतो आणि योग्य निर्णय आपल्याला घेता येऊ शकतो. त्यामुळे आपलं उद्दिष्ट हे आहे की इन्शुअर फर्स्ट टाइम राईट डिझाईन अँड टूलिंग. मग त्यासाठी वापरले गेलेले डिझाईन्स, कास्टिंग मॉडेलचे डिझाईन्स, टूलिंग मॉडेलचे डिझाईन्स, शिवाय टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग ह्या सर्व प्रोसेस फर्स्ट टाइम राईट मध्ये होणं अपेक्षित आहे आणि हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे. तिसरा महत्वाचा उद्दिष्ट आपला असेल टू मेंटेन टाइमली प्रोजेक्ट कम्प्लिशन. म्हणजे कस्टमरला ज्या वेळेमध्ये आपल्याला सॅम्पल सबमिट करायचे आहेत तर ते सॅम्पल सबमिशन आपल्याला वेळेत पूर्ण करता आले पाहिजे. आणि हे वेळेत कधी पूर्ण होतील, ज्यावेळी आपल्याला आपले जे प्रोसेसमधील ट्रायल्स, अनावश्यक ट्रायल्स कमी होतील, कास्टिंगचे रिवर्क कमी होतील, योग्य वेळी डिझाईन, टूलिंग डिझाईन, कास्टिंग मॉडेल डिझाईन, सिम्युलेशन, टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग ह्या सर्व गोष्टी योग्य वेळी पूर्ण होतील त्यावेळी आपलं हे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे टू अचीव कॉस्ट इफेक्टिव्ह अँड प्रोसेस स्टॅबिलिटी. कास्टिंग डेव्हलपमेंट आपल्याला मास प्रोडक्शनला अनुसरून करायचं असतं, जेणेकरून ते कॉस्ट इफेक्टिव्ह असेल आणि क्वालिटीमध्ये प्रोसेसमध्ये येणारे जे व्हेरिएशन्स आहे ते व्हेरिएशन्स आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करावे लागणार आहेत आणि ते व्हेरिएशन आपल्याला कन्सिडर करून कास्टिंगची डेव्हलपमेंट करावी लागणार आहे. तर मित्रांनो, हे काही प्रमुख उद्दिष्ट आहे ज्याचा विचार आपण कास्टिंग डेव्हलपमेंटच्या वेळी केला गेला पाहिजे. त्यानंतर आपण डिस्कस करूया की प्रॉब्लेम्स फेस्ड इन कास्टिंग डेव्हलपमेंट. सध्या कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे किंवा कोणकोणत्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण चुकलो किंवा त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे डेव्हलपमेंटची प्रोसेस फॉलो केली नाही तर काय परिणाम होऊ शकतो हे आपण बघूया. तर पहिली काम असू शकते की इनकम्प्लीट कस्टमर इनपुट्स. जर एखादा प्रोजेक्ट आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर त्या प्रोजेक्ट संदर्भात त्या पार्टच्या डिझाईन, मेकॅनिकल प्रॉपर्टी या सर्व गोष्टी आहेत तर त्या आपण कस्टमर कडून जर योग्य वेळेत जर घेतल्या नाही, जसं की ड्रॉइंग असेल, 3D मॉडेल असेल, त्याचे स्पेसिफिक रिक्वायरमेंट काय असेल, तर ह्या योग्य वेळी आपण जर घेतल्या नाही तर काय होऊ शकतं की डिले अँड रिडिझाईन म्हणजे प्रोजेक्ट सॅम्पल सबमिशन करण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. शिवाय आपण आपण योग्य वेळी जर घेतले नाही आणि आपण दुसरं डिझाईन करावं लागेल वेगवेळी. म्हणजे आपण मॉडेल्स कस्टमरकडून मॉडेल न घेता काम चालू केलं आणि थोडं काम झाल्यानंतर मग कस्टमरनं आपल्याला मॉडेल दिलं आणि आपलं मॉडेल आणि कस्टमरचं मॉडेल यामध्ये मॅच झालं नाही तर आपल्याला कस्टमरच्या मॉडेल प्रमाणे परत डिझाईन करावी लागेल आणि यामुळे प्रोजेक्ट डिले होण्याची शक्यता होतो. तर त्यामुळे कोणताही प्रोजेक्ट स्टार्ट करण्यापूर्वी कस्टमर कडून त्याचे सर्व इनपुट्स घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या पुढे प्रोसेस होऊ शकते की इम्प्रॉपर फिजिबिलिटी स्टडी. कास्टिंगचे ज्यावेळी आपल्याला RFQ मिळत असते किंवा त्याचा टेक्निकल रिव्ह्यू आपण घेत असतो तर त्यावेळी योग्य पद्धतीने कास्टिंगची फिजिबिलिटी स्टडी जर झाला नाही तर काय होऊ शकतं की डिफेक्ट ड्युरिंग ट्रायल्स म्हणजे जे कास्टिंग कस्टमरला ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे तयार करणं त्या पद्धतीने तयार होणार नाही. काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन त्यामध्ये आपण स्किप करणार आणि जेणेकरून ते कस्टमर ऍग्री होणार नाही. आणि यासाठी सुरुवातीला आपल्याला सर्व टेक्निकलचे योग्य पद्धतीने स्टडी करावे लागेल आणि त्याप्रमाणे ती ते सर्व पॅरामीटर्स आपल्याला फिजिबल आहे का मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने, इन्स्पेक्शनच्या दृष्टीने, शिवाय प्रोसेस ती आपण ज्या प्रोसेसमध्ये तो पार्ट काढण्याचा विचार करत आहोत त्या प्रोसेसमध्ये तो निघू शकतो का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघावं लागेल. आणि महत्वाचं की हा जो फिजिबिलिटीचा स्टडी आहे तो इन डिटेल झाला पाहिजे आणि पहिल्या स्टेजमध्ये जसं कस्टमर कडून आपल्याला इनपुट मिळाले त्यावेळीच झाला पाहिजे. नाहीतर आपण पॅटर्न डेव्हलपमेंट करणार, प्रोसेस डेव्हलप करणार आणि नंतर प्रॉब्लेम्स आल्यावरती आपण त्यावरती काम करत जाणार. असं झालं तर त्याचाही परिणाम आपल्याला प्रोजेक्टच्या डिलेवरती आणि रिडिझाईनवरती जाऊ शकतो. तिसरा आपण प्रॉब्लेम फेस करू शकता की सिम्युलेशन नॉट ऑप्टिमाइज्ड. जे कास्टिंग डेव्हलपमेंट करत असताना कास्टिंगचं सिम्युलेशन करून घेणं जेणेकरून ज्या काही ट्रायल्स आहेत तर त्या ट्रायल्स फ्लोअरवरती आपण करत असतो त्या फ्लोअरच्या ट्रायल्स कमी होतील आणि सर्व मेथडिंग्स हे आपल्याला पुरवठ करून आपण खाली फ्लोअरवरती देऊ शकतो. मग यासाठी आपल्याला आवश्यक आहे की कास्टिंगचे जे मेथडिंग्स आहेत तर ते मेथडिंग, गेटिंग, रायझरिंग, फ्लो या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास TRच्या वेळीच केला गेला पाहिजे आणि TRच्या वेळी ह्या गोष्टीचा अभ्यास करून योग्य सिम्युलेशन ते करून गेटिंग रायझरचे डिझाईन नीट ऑप्टिमाइज करून हे जर आपण पुढे दिले नाही तर रिजेक्शन वाढतं आणि प्रोजेक्टला डिले सुद्धा होतो. तर त्यामुळे हा एक प्रॉब्लेम आहे की सिम्युलेशन होत नाही आणि ते ऑप्टिमाइज लेवल पर्यंत जात नाही.
आणखीन एक प्रॉब्लेम आपण फेस करू शकतो की अंडर डिझाईन स्टँडर्ड्स डिपेंडेंट अंडर डिझाईन स्टँडर्ड्स म्हणजे काय होतं की ज्या कस्टमरच्या स्टँडर्ड्स असतात, सॉरी, अनक्लिअर डिझाईन स्टँडर्ड्स म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे, तर त्याचे योग्य स्टँडर्डायझेशन नसल्यामुळं व्हेरिएबल्स निर्माण होतात. प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रोजेक्टचा लीडर किंवा प्रोसेसचा लीडर, डिझायनर हा कशा पद्धतीनं त्या त्या वेळेनुसार काम करत असतो. इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे येतात, त्यामुळं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि ह्या असे मानक स्टँडर्डायझेशन नसल्यामुळे ते प्रोजेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने हँडल केला जातो. परिणामी काय होतं की कास्टिंग ज्या पद्धतीने आपल्याला निर्माण करायचा असतो कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो प्रोजेक्ट तयार होत नाही आणि परिणामी प्रोजेक्ट डिले आणि कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की पुअर कम्युनिकेशन बिटवीन डिझाईन. कोणतंही डिझाईन करण्यापूर्वी, कोणत्याही डिझाईनचं टूलिंग किंवा प्रोडक्शन करण्यापूर्वी त्या संदर्भात डिझाईन, टूलिंग, प्रोडक्शन टीममध्ये योग्य पद्धतीचं जर कम्युनिकेशन नसेल, होत नाही आणि या कम्युनिकेशन नसल्यामुळं मला असं वाटलं या गोष्टीमुळं पुढे प्रोसेस डेव्हलप केली जाते आणि पुढे त्याचा गोंधळ निर्माण होतो. तर पुअर कम्युनिकेशन हा एक महत्वाचा प्रॉब्लेम्स आहे. त्या प्रॉब्लेममुळं आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. नो फेज स्टँडर्डायझेशन म्हणजे काय की इच प्रोजेक्ट हँडल डिफरंटली, म्हणजे प्रोसेस डेव्हलप करत असताना जे स्टँडर्डायझेशन आपण म्हणत आहोत तर त्या स्टँडर्डायझेशन प्रमाणे काम होत नाही, त्यामुळं प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. वेगवेगळ्या माणसांकडून असेल किंवा एकाच माणसाकडून वेळेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने तो हँडल केला जातो. त्यामुळे एक समानता येत नाही प्रोसेसमध्ये, डिझाईनमध्ये एक समानता येत नाही आणि हा एक प्रॉब्लेम आपण सध्या फेस करत आहोत. आणि लास्ट की ट्रायल्स दिले. टूल्स ट्रायल्स म्हणजे काय की एकदा पॅटर्न तयार झाल्यानंतर, कोरबॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला त्यावरती प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे ट्रायल्स, भरपूर ट्रायल्स घ्यावे लागतात आणि प्रत्येक ट्रायल्स मध्ये आपल्याला नवीन नवीन प्रॉब्लेम्स समोर येत असतात आणि ह्यामुळं काय होतं की प्रोजेक्ट डिले होतो. तर मित्रांनो, हे काही 5-6 प्रॉब्लेम्स आहेत. आणखीन यामध्ये प्रॉब्लेम असू शकतात, परंतु जे महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यामुळे कास्टिंग डेव्हलपमेंट मध्ये जास्त कस्टमर डिससॅटिस्फॅक्शनला आपण फेस करत जातो किंवा योग्य वेळेमध्ये आपण कास्टिंग सबमिशन करू शकत नाही, हे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि हे कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि हे करण्यासाठी आपल्याला स्टँडर्डायझेशन करायला पाहिजे आहे. आता प्रत्येक ISO असेल किंवा IATF असेल तर त्यामध्ये एपीक्यूपी फॉर्मॅट्स आहे. प्रत्येक एपीक्यूपीच्या फेज प्रमाणे कास्टिंग डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी आपण करत असतो. परंतु यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या इन डिटेल्स काही ठिकाणी नसतात आणि या साठीच आपल्याला आपल्या प्रोसेसनुसार, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरनुसार, आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या मॅनपॉवरनुसार ही जी कास्टिंग डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी आणि त्याची मधील सब ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या असायला पाहिजे याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे की कोणकोणत्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटीला धरून आपण काम केलं पाहिजे आणि ते आपल्या एपीक्यूपी मध्ये इनकॉर्पोरेट केलं गेलं पाहिजे. तर यामधील आपण ती 4 फेज मध्ये पहिली फेज केलेली आहे कस्टमरचे इनपुट्स आणि अँड फिजिबिलिटी स्टडी, टेक्निकल फिजिबिलिटी स्टडी. म्हणजे कस्टमर कडून जो आपल्याला ड्रॉइंग आणि मॉडेल मिळालेले आहेत तर ते ड्रॉइंग्स अँड मॉडेल्स योग्य पद्धतीने अनालिसिस करून त्याचा एक कन्सॉलिडेटेड चांगला रिपोर्ट तयार करून तो रिपोर्ट त्या रिपोर्टवरती आपल्याला ही खात्री होईल की कस्टमरचे सर्व पॅरामीटर, सगळे पॉइंट्स आपण व्यवस्थित चेक केलेले आहेत आणि त्यानुसार आपण
त्याची फिजिबिलिटी दिलेली आहे. मग यामध्ये कस्टमर कडून ड्रॉइंग कलेक्ट करणे, 3D मॉडेल्स कलेक्ट करणे, सर्व स्टँडर्डचे किंवा स्पेसिफिकेशन्स त्याचे कलेक्ट करणे, कस्टमरचे स्पेशल रिक्वायरमेंट काय आहे का ते कलेक्ट करणे. याशिवाय काही आपले प्रश्न आहेत का जे कस्टमर संगत आपण डिस्कस करून आपल्या काही शंका आहेत का ज्या कस्टमर सोबत आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत, हे आपल्याला या स्टेजमध्ये क्लिअर होतील. आणि कास्टिंग डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणतीही शंका आपल्या मनामध्ये न राहता आपण त्या फेज पासून मग आपण पुढे जाऊ शकतो. तर फेज 1 ड्रॉइंग इनपुट्स अँड फिजिबिलिटी स्टडी हा एकदम महत्वाचा पॉइंट आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जास्त काम केलं तर भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्या कमी होतील. दुसरी महत्वाची फेज आहे कास्टिंग डिझाईन अँड सिम्युलेशन. ज्यावेळी कस्टमरचे इनपुट सगळे आपण कलेक्ट करतो त्यावरती अभ्यास करतो, त्या सर्व शंकाचा ड्रॉइंगचा पूर्ण अभ्यास करून आपण DQR, DPAR, कास्टिंग फिजिबिलिटी रिपोर्ट कस्टमर संगत साइन ऑफ करतो. त्यानंतर आपण कास्टिंग डिझाईन अँड सिम्युलेशन या फेजकडे जातो. आणि या फेजमध्ये गेल्यानंतर आपण कास्टिंग मॉडेल कसं तयार करणार आहोत, कोणत्या प्लांटमध्ये करणार आहोत, त्यासाठी लागणारे गेटिंग्स कोणते असणार आहेत, ट्रायझर कोणते असणार आहेत, लेआउट कशा पद्धतीचा असला पाहिजे आहे, सॉलिडिफिकेशनचा फ्लो कसा आहे, पोरिंग मेटल टेम्परेचरचा फ्लो कसा आहे, मेटल फ्लो टर्ब्युलंट आहे का, या सर्व गोष्टी शिवाय आपण जे डिझाईन करत आहोत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंगसाठी, कोर मॅन्युफॅक्चरिंगसाठी कास्टिंग मध्ये येणारे सर्व प्रॉब्लेम्स आपण या नवीन डिझाईन मध्ये इनकॉर्पोरेट केले का, असे सर्व लहान लहान गोष्टी आपण त्यामध्ये फेज 2 मध्ये घालणार. आणि त्याप्रमाणे आपण कास्टिंगचे डिझाईन्स अँड सिम्युलेशन हा फेज आपण पूर्ण करणार. आपण पुढे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये फेजमध्ये सब ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत याचा सुद्धा आपण भविष्यामध्ये इन डिटेल चर्चा करणार आहोत. त्यानंतर फेज 3 मध्ये होतं टूलिंग डेव्हलपमेंट. मग टूलिंग डेव्हलपमेंट मध्ये आपण पॅटर्न कोणतं डेव्हलप करणार आहोत, मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत, त्याचा लेआउट काय आहे, त्यासाठी लागणारे मटेरियल कोणते वापरले जाणार आहे, त्या मटेरियलची अॅक्युरेसी किती असायला पाहिजे आहे या संदर्भात. शिवाय कोरबॉक्स कोणता असणार आहे, कोणत्या प्रोसेस प्रमाण करणार आहात, त्यासाठी लागणारे फिक्चर्स कोणकोणते आहेत, लूज पीस कोणते आहेत, हा सर्व गोष्टीचा आढावा आपण तिथं घेणार आहे. त्याशिवाय आपण कोणत्या टाइम फ्रेम मध्ये ते काम करणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंग केलेले पार्ट आपण इन्स्पेक्शन कसे करणार आहोत, टूलिंग इन्स्पेक्शन कसे करणार आहोत, त्यासाठी कोणता स्पेसिफिकेशन्स आपण वापरणार आहोत, ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण फेज 3 टूलिंग डेव्हलपमेंट किंवा टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग या स्टेजमध्ये करायचा आहे. आणि फेज 4 ऍक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये ट्रायल अँड व्हॅलिडेशन्स मध्ये पॅटर्न तयार झाल्यानंतर सॅम्पल्स तयार करणे आणि ते सॅम्पल्स वरती ट्रायल्स घेऊन सॅम्पल सबमिशन करणे, पीपॅप सबमिशन करणे. त्यामध्ये फर्स्ट सॅम्पल इन्स्पेक्शन असेल, डायमेन्शन इन्स्पेक्शन असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टीच्या इन्स्पेक्शन्स असतील, शिवाय सॅम्पल सबमिशन करणे विथ पीपॅप, वर्क इन्स्ट्रक्शन तयार करणे, त्यामधून आपण लेसन लर्न कॅप्चर करणे आणि प्रोसेस चांगला एक FMEA कंट्रोल प्लॅन, प्रोसेस फ्लो चार्ट तयार करणे. या ज्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण फेज 4 मध्ये तयार करायचा विचार करायचा आहे. आता हा सर्व विचार करत असताना आपल्याला वर्क इन्स्ट्रक्शनच्या कन्सेप्ट नुसार जायचं आहे. वर्क इन्स्ट्रक्शनची कन्सेप्ट म्हणजे काय की प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ते कोण करणार, कधी करणार, कसे करणार आणि कोणकोणत्या टूल्सचा वापर करणार, फॉर्मॅटचा कोणता वापर करणार, ह्या सर्व गोष्टी इन डिटेल्स आपण वर्क इन्स्ट्रक्शन प्रमाणे तयार करायचे आहेत. जेणेकरून मॅन पॉवर डिपेंडन्सी ही कमी होईल आणि कोणीही माणूस आला, कोणताही डिझायनर आला, इंजिनियर आला तर तो या प्रोसेसच्या वर्क इन्स्ट्रक्शन पाहून तो चेक करत जाईल आणि लवकरात लवकर काम करेल आणि काम केल्यामध्ये व्हेरिएशन्स जे आहे ते व्हेरिएशन्स कमी होईल. हे आपलं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि यासाठी आपण वापर करणार आहोत 5W1H या टूल्सचा.
ज्याच्यामध्ये व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू आणि हाऊ याचा आपण उपयोग करतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर टेक्निकल स्टडी करण्यापूर्वी कास्टिंगचा टेक्निकल स्टडी करण्यापूर्वी कास्टिंगचे इनपुट सर्व कलेक्शन करायचं आहे आणि या इनपुटमध्ये कस्टमरचे ड्रॉइंग कलेक्शन करणे ही एक ऍक्टिव्हिटी सब ऍक्टिव्हिटी आहे. तर ही सब ऍक्टिव्हिटी आपण करण्यासाठी एक वर्क इन्स्ट्रक्शन करू शकतो की आपल्याला वाट कस्टमर कडून काय घ्यायचं आहे की कलेक्ट कस्टमर ड्रॉइंग आणि हे कलेक्ट कस्टमर ड्रॉइंग हे लेटेस्ट असलं पाहिजे. तर कलेक्ट कस्टमर ड्रॉइंग हे व्हॉट आपलं क्लिअर होईल. व्हाय का करायचं आहे कारण टू स्टार्ट फिजिबिलिटी कस्टमरच्या ड्रॉइंगची आपल्याला फिजिबिलिटी चालू करायची आहे यासाठी आपल्याला लेटेस्ट ड्रॉइंग घेणं आवश्यक आहे. त्यानंतर कोण घेणार तर हा जो डिझाईन इंजिनियर असेल किंवा डेव्हलपमेंट इंजिनियर असेल तर तो हे ड्रॉइंग मागून घेईल. त्यानंतर कधी घेईल ज्यावेळी आपल्याला मार्केटिंग सेल्स टीम किंवा मॅनेजमेंट कडून कस्टमर कडून एखादा प्रोजेक्ट अलॉट होतो एखादा प्रोजेक्ट मिळतो आणि त्याची टेक्निकल रिव्ह्यू टेक्निकल स्टडी फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्याला सबमिट करा म्हणून सांगितलं जातं. तर ते सांगितल्यानंतर 2 दिवस आता हे 2 दिवस आपण एक जनरल डिस्कशनसाठी गेलोय. कस्टमर संगत बोलत असताना डिपेंड त्याची अर्जन्सी पाहून यामध्ये आपण दिवस ते कमी जास्त करू शकतो. तर विदिन 2 days ऑफ आरएफक्यू मिळाल्यानंतर 2 दिवसाच्या आत लेटेस्ट ड्रॉइंग कस्टमर कडून घेणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि कसे घेणार तर ते आपण रिक्वेस्ट करणार मेलवरती कस्टमर कडून आपण मेलवरती डिस्कशन करणार आणि कस्टमर कडून मेलवरती ते घेणार जेणेकरून आपल्याकडे एव्हिडन्स असेल की आपण जे मॉडेल घेतलेलं आहे ते कस्टमरनं या दिवशी या फॉर्मॅटमध्ये मॉडेल दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला नोंद करावी लागेल कस्टमर ड्रॉइंग या रजिस्टरमध्ये. तर अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपले सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि डाऊट्स क्लिअर होऊन आपण काम करू शकेल. तर अशा पद्धतीनं प्रत्येक फेजचं आपल्याला वर्क इन्स्ट्रक्शन करायचे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे आहेत आणि ते ठरवून आपल्याला भविष्यामध्ये काम चालू करायचं आहे. आणि जर आपण अशा पद्धतीनं जर काम करायचा विचार केला तर आपल्याला बेनिफिट्स होतात आणि हे बेनिफिट्स काय असणार आहे की बेनिफिट्स ऑफ स्टँडर्डाइज वर्क सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचे योग्य पद्धतीने स्टँडर्डायझेशन करून जर आपण काम करत गेलो तर त्याचे बेनिफिट्स होऊ शकतात. पहिलं की युनिफॉर्म प्रोसेस लेसर एरर म्हणजे जी काही आपल्याला कास्टिंग डेव्हलपमेंटची प्रोसेस निर्माण करायची आहे तर त्यामध्ये एरर्स व्हेरिएशन्स कमी येऊ शकतात. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ठराविक पद्धती वापरल्यामुळे चुका कमी होतात आणि आपल्या कामामध्ये स्थिरता येते. तर हा एक आहे बेनिफिट होऊ शकतो की ज्यामुळे कामामध्ये एक समानता आपल्याला मिळू शकेल. त्यानंतर होऊ शकते फास्टर एक्झिक्युशन ऑन टाइम डिलिव्हरी जर सर्व गोष्टी कोण करणार कधी करणार का करणार कसे करणार या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या तर ती काम करण्यामध्ये एक्झिक्युशन करण्यामध्ये वेळ जो जात असतो तो वेळ कमी लागेल आणि आपण ऑन टाइम डिलिव्हरी करू शकू. वेळेची बचत आपली होईल गोंधळ कमी होईल आणि प्रत्येक फेज मध्ये जो आपल्याला डिफाईन वेळ आहे त्या वेळेत आपल्याला ते काम पूर्ण करता येईल. तर हे फास्टर एक्झिक्युशन हे एक होऊ शकतं. त्यानंतर ट्रेसेबिलिटी इझी ऑडिट म्हणजे काय आपण जे काम करणार आहोत तर त्या प्रत्येक फेजमध्ये किती वेळ आपल्याला अपेक्षित होता किती वेळेत आपण ते काम केलं यामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्रत्येक फेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इनपुट्स योग्य पद्धतीने मिळालेले आहेत त्यामध्ये योग्य पद्धतीने प्रोसेस होऊन स्टडी होऊन अनालिसिस होऊन प्रोजेक्ट पुढे कसा गेलेला आहे याची ट्रेसेबिलिटी आपल्याला योग्य मिळू शकते. आणि यामुळे कधीही आपण कस्टमर ऑडिटसाठी किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर पाठीमागे जाऊन चेक करण्यासाठी आपल्याला ते सोपं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नॉलेज रिटेन्शन ही गोष्ट मिळते म्हणजे नॉट डिपेंडंट ऑन सिंगल पर्सन. आता आपण पाहू शकतो या सध्याच्या काळामध्ये योग्य माणसं मिळत नाहीत मिळालेली योग्य माणसं जास्त वेळ थांबत नाहीत आणि आपल्याला जे नॉलेज आहे ते रिटेन होत नाही. तर व्यक्तीवरती अवलंबून न राहता
नवीन माणूस जरी आला तर आपण वर्क इन्स्ट्रक्शन कन्सेप्ट प्रमाणे जे काम करायचा विचार करत आहोत, तर त्याप्रमाणे जर काम केलं तर जे आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे ते सर्व एका ठिकाणी रिटेन होईल आणि त्याचा वापर करून नवीन माणूस सुद्धा योग्य पद्धतीने काम करू शकेल. फक्त त्याला आपल्याला थोडंसं गाईड करायची गरज लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढेल. जर आपण योग्य कस्टमरच्या इनपुट रिव्ह्यू पासून, डाटा कलेक्शन पासून, फिजिबिलिटी स्टडी वर्कआउट, टूलिंग डिझाईन, टूलिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेस प्रोडक्ट ट्रायल्स किंवा प्रूव्ह आउट या सर्व गोष्टींमध्ये आपण योग्य वेळी कोणत्या कमीत कमी चुका करून जर पुढे जात राहिलो गेलो तर यामुळे काय होतं की वेळेत आणि योग्य क्वालिटीचं प्रोडक्ट पार्ट आपण कस्टमरला देऊ शकतो, ज्यामुळं कस्टमर सॅटिस्फाईड राहतो, आनंदी राहतो आणि यामुळं कस्टमर सॅटिस्फॅक्शनची लेवल आपली वाढू शकते. म्हणजे स्टँडर्डाइज वर्क करून डॉक्युमेंटेशन द्वारे आपण संपूर्ण डेव्हलपमेंटची जी ऍक्टिव्हिटी आहे तर त्या डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीमध्ये डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आपण मजबूतीकरण आणू शकतो आणि त्यामुळं आपल्याला कास्टिंग तयार करण्यामध्ये व्हेरिएशन्स कमीत कमी येऊ शकतात. तर मित्रांनो, हे काही डेव्हलपमेंट्स कास्टिंग डेव्हलपमेंट मधील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी सिस्टमॅटिक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कशा प्रकारे करू शकतो याचा आपण इथं चर्चा केलेली आहे. आणि यामधील प्रत्येक टप्पा म्हणजे इनपुट कलेक्शन, डिझाईन, सिम्युलेशन, टूलिंग डेव्हलपमेंट, ट्रायल, प्रोसेस व्हॅलिडेशन, कस्टमर अप्रुव्हल, स्टँडर्डायझेशन ही जर आपण नीट पाळलो, जर यामध्ये आपण योग्य पद्धतीनं काम केलं तर आपल्याला फर्स्ट टाइम राईट कास्टिंग मिळू शकतं आणि या प्रोजेक्ट वेळेत होतो, क्वालिटी सुधारते, रिजेक्शन कमी होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं. म्हणूनच आपल्याला आता भविष्यामध्ये प्रत्येक मेन ऍक्टिव्हिटी त्यामधील असणारी सब ऍक्टिव्हिटी याचं डिटेल्ड वर्क इन्स्ट्रक्शन करायचं आहे. प्रत्येक पॉइंटचा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्यासाठी लागणारे चेक पॉइंट्स निर्माण करायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीचा काम करून आपल्याला आपली कार्यक्षमता वाढवायची आहे. भविष्यामध्ये आपण थोड्या दिवसात हा सर्व गोष्टीचा आपण एक डिटेल्ड प्रत्येक स्टेजचा एक डिटेल व्हिडिओ करणार आहोत. त्यासाठी लागणारे फॉर्मॅट सुद्धा करणार आहोत आणि स्टेज प्रमाणे आपण काम करत जायचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत पाहू. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार. धन्यवाद.